हाय स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. हा केमिकल कायनेटिक्सचा 4th लेक्चर आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं केमिकल कायनेटिक्सची डेफिनेशन्स, त्यानंतर रेट ऑफ रिॲक्शन्स. रेट ऑफ रिॲक्शन जे आहे ते दोन प्रकारचे आहेत. एक आहे ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आणि दुसरा आहे इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन्स. तर हे दोन्ही आपण रेट ऑफ रिॲक्शन पाहिलेले आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. ओके, तर पुढचा पार्ट जो आहे तो आहे रेट लॉ. ओके, तर ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन्स या दोघांमध्ये सांगत असताना मी काय सांगितलं होतं, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन किंवा इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू काय केलं होतं आपण, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट विथ चेंज इन टाइम असं म्हणलेलं आहे. ओके, पण इथं काय सांगितलेलं आहे पहा, रेट लॉ मध्ये काय म्हणलेलं आहे पाहूत आपण. सो रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट असं म्हणलेलं आहे. ओके, म्हणजे त्या केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे, ओके, स्पीड आहे, ते कशावर डिपेंड आहे, मग त्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवरच डिपेंड आहे असं म्हणलेलं आहे. पण हे जे काही रेट लॉ त्यांनी एक्सप्रेस केलेलं आहे, इट इज द एक्सपेरिमेंटल क्वांटिटी किंवा याला एक्सपेरिमेंटली त्याला डिफाईन केलेलं आहे. आता कसं एक्सपेरिमेंटली डिफाईन केलेलं आहे ते आपण पाहूया. ओके, तर रेट लॉ, नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे रेट लॉ. रेट लॉ, रेट लॉ काय आहे पहा, रेट लॉ डेफिनेशन काय, इट इज डिफाइंड ॲज experimentally determined mathematical equation which is directly proportional to the molar concentration of reactant. पहा, याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं काय म्हणलेलं आहे सांग, इट इज डिफाइंड ॲज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड म्हणलेलं आहे. म्हणजे हे जे आहे एक्सपेरिमेंटली सांगितलेलं आहे. कोणत्याही केमिकल रिॲक्शनचा रेट जो आहे तो त्यांनी एक्सप्रेस करत असतावेळेस तो एक्सपेरिमेंटली सांगितलेला आहे किंवा एक्सपेरिमेंट केल्यानंतर सांगितलेलं आहे. आता ते कसं, हे शब्दाला तुम्हाला लक्ष द्यायचं आहे का, एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड मॅथमॅटिकल इक्वेशन विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. जसं आता हे डेफिनेशन एकदम सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो, ए हा एक रिॲक्टंट आहे, बी हा एक रिॲक्टंट आहे, त्यापासून हा एक प्रोडक्ट भेटलेला आहे. सपोज ए चा कोएफिशियंट ए, ओके, स्मॉल ए जो आहे तो नंबर ऑफ मोल्स आहे आणि हा स्मॉल बी नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. तर हे कोएफिशियंट आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं, ही एक केमिकल रिॲक्शन आहे. तर या केमिकल रिॲक्शन मध्ये केल्यानंतर या केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे, या केमिकल रिॲक्शनचं जे काही स्पीड आहे, सो दॅट डिपेंड्स अपॉन द, कशावर डिपेंड आहे ते कसं सांगितलेलं आहे पहा. म्हणून हा शब्द महत्वाचा आहे. एक्सपेरिमेंटली रेट ऑफ रिॲक्शन इज फाउंड टू बी, किंवा असं लिहिता येईल आपल्याला, इट इज फाउंड दॅट रेट ऑफ रिॲक्शन इज. आता या केमिकल रिॲक्शनचा रेट जो आहे, म्हणजे या केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे तो कशावर
डिपेंड्स आहे असं म्हणलेलं आहे. एक्सपेरिमेंटली तो काय झालेला आहे, फाइंड झालेला आहे. म्हणजे असं दिलेलं आहे पहा आपल्याला, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट रेट ऑफ रिॲक्शन इज, या केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे तो आहे, म्हणजेच काय, रेट ऑफ द रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन, किंवा असं लिहितो मी अजून थोडंसं वाढवतो पहा, अजून तुम्हाला क्लिअर होईल. रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, ह्याच्यावर डिपेंड आहे. म्हणून आपला रेट काय लिहिता येईल मग, रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल कशावर डिपेंड आहे म्हणलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी वर डिपेंड आहे. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल मी काय करतो, काढून टाकतो. आता वर पहा काय डेफिनेशन सांगितलेलं आहे. इट इज डिफाइंड ॲज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड मॅथमॅटिकल इक्वेशन विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कशाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटच्या, रिॲक्टंटच्या मोलार कॉन्सन्ट्रेशनवर काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. रेट जो आहे याच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर पुढे काय लिहिता येईल मग आपल्याला, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आता हे काय आहे ते लिहायचं आपल्याला. के काय आहे मग, के आहे रेट कॉन्स्टंट, रेट कॉन्स्टंट, याला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात आणि वेलॉसिटी कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात. ओके, रेट कॉन्स्टंट. हा काय मग, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, हे माहित आहे रिॲक्टंट. हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आता ही ए आणि बी काय ते लिहून देतो मी इथं. ए अँड बी are the number of moles of reactant, number of moles of reactant A and B respectively. Okay, A एवढे नंबर ऑफ मोल्स ऑफ ए आहेत. ओके, बी याचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, बी. म्हणजे जसं आपण 1 2 3 4 असे नंबर देतो ते हे कोएफिशियंट्स आहेत, त्यांना नंबर ऑफ मोल्स मध्ये मेजर केलेलं आहे. पहा एकदम सिंपल जो आहे तो रेट लॉ आपल्याला इथं एक्सप्रेस करता येतो. तर याचे एक्झाम्पल्स कसे आहेत पहा. आता रेट लॉ नेमकं कसं लिहितात याच्याबद्दल तुम्हाला जनरल एक्झाम्पल सांगितलेलं आहे. तर अजून आपण काही एक्झाम्पल जे आहेत त्याचे पाहू. ठीक आहे. एक्झाम्पल फर्स्ट, जे फॉर एक्झाम्पल आपण जनरल पाहिले होते, एक एक्झाम्पल पाहू. H2 प्लस I2 gives HI. रिॲक्शनला बॅलन्स करू, दोन इथं मल्टिप्लाय करतो, रिॲक्शन बॅलन्स होईल. आता हे जे केमिकल रिॲक्शन आहे, ह्या केमिकल रिॲक्शनचा रेट जो आहे तो एक्सपेरिमेंटली आपल्याला सांगितलेला आहे. काय म्हणलेलं आहे, असं म्हणलेलं आहे पहा. एक्सपेरिमेंटली काय म्हणलेलं आहे, इट इज ऑब्झर्व दॅट किंवा इट इज फाउंड दॅट एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट रेट ऑफ reaction depends on concentration of H2 and concentration of
काय I2 याच्यावर डिपेंड आहे म्हणलेलं आहे. ओके, म्हणजे एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2. म्हणून आपल्याला या केमिकल रिएक्शनचा रेट कसा लिहायचा पहा. रेट एकदम सिंपल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ कशावर आहे H2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय आहे I2. फिनिश. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2. पुढे काय लिहिता येईल मग. रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2. फिनिश. हे झाले एक एक्झाम्पल्स. आता पुढचा एक्झाम्पल सांगतो पहा. सेकंड, H2O2 हायड्रोजन परऑक्साईड, याचं डिकम्पोज केल्यानंतर H2O आणि काय तयार झाला O2 फॉर्मेशन झाला. आता ह्या केमिकल रिएक्शनचा रेट कसा फाइंड झालेला आहे मग हे आपल्याला दिलेलं आहे. पहा, हे एवढं देतात. हे केमिकल रिएक्शन तुम्हाला दिलेलं आहे. समजा तुम्हाला हे एखाद्या मार्कासाठी जर विचारलेलं असेल किंवा प्रॉब्लेम करण्यासाठी तुम्हाला हे सर्व दिलेलं आहे. Experimentally, it is found that rate of reaction is depends upon the concentration of H2 and concentration of I2. तुम्हाला काय लिहायचं आहे एवढंच लिहायचं. ओके, म्हणजे हे एक्सपेरिमेंटली आपल्याला दिलेलं आहे. त्या केमिकल रिएक्शनचा रेट दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला काय करता येतो, रेट जे आहे हे मॅथमॅटिकल इक्वेशन एवढं लिहिता येतो. ठीक आहे. तुम्ही सर मग हे कसं काढलेलं आहे, पण हे आपल्याला सांगितलेलं आहे. एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2 म्हणलेलं आहे. मग आता याचं पहा इथे कसं लिहिता येईल. एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट, आता ह्या केमिकल रिएक्शनचा रेट जो आहे तो फाउंड झालेला आहे. त्याला एक्सपेरिमेंटली सापडलेला आहे. काय एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट रेट ऑफ reaction depends on concentration of H2O2. कशावर डिपेंड आहे H2O2 वर डिपेंड आहे. लिहिता येईल मग काय लिहिता येईल सांगा. रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2. फिनिश. म्हणून काय लिहिता येईल आपल्याला इथं. रेट इज इक्वल टू K concentration of H2O2. Finish. Concentration of H2O2. एकदम सिंपल आहे. सो दिस इज द रेट लॉ. अजून एक एक्झाम्पल आहे पहा. एक एक्झाम्पल सांगतो. नंबर 3 एक्झाम्पल काय. NO2 plus CO gives NO plus CO2. ही एक रिएक्शन आहे. आता या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे कसा आहे पहा. एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दैट rate of reaction depends on concentration of NO2 to the power 2 दिलेला आहे किंवा हे कॉन्सन्ट्रेशन लिहायची गरज नाही. डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 to the power 2. तुम्ही सर 2 कुठून आलं ते आपल्याला एक्सपेरिमेंटली दिलेलं आहे. एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे तो कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 to the power 2 हे दिलेला आहे. इथं काही 2 वगैरे आहे 2 वगैरे आहे काय तर काहीच नाही. पण हे एक्सपेरिमेंटली आपल्याला दिलेलं आहे. डिपेंड्स आहे कशावर. डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओके NO2 अँड independent on concentration of CO. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO वर डिपेंड आहे का नाही, तो इंडिपेंडेंट आहे. इंडिपेंडेंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO म्हणलेला आहे.
म्हणून या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे तो कशावर डिपेंड आहे? फक्त NO2 वर. याच्यावर डिपेंड आहे का? नाही. म्हणजे केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे, या केमिकल रिएक्शनचा रेट याच्यावरच डिपेंड आहे आणि तो आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 टू द पॉवर 2 दिलेला आहे. ओके, म्हणून याचा रेट लिहायचा आपल्याला. काय लिहिता येईल? रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, रेट हा कशावर डिपेंड आहे? मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 टू द पॉवर 2 याच्यावर डिपेंड आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO वर डिपेंड आहे का? CO वर डिपेंड नाही. म्हणून या केमिकल रिएक्शनचा रेट जो आहे तो आपल्याला एवढाच लिहिता येतो. ओके, तुम्ही म्हणाल रिएक्टंट लिहायचं आहे, आता CO वर डिपेंड आहे का? नाहीच. CO तो कन्सिडरच करायचं नाही की ह्या केमिकल रिएक्शनचा रेट आहे तो कशावर आहे? मग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 टू द पॉवर 2 वर दिलेला आहे. ओके, समजाले? म्हणून काय लिहिता येईल सांगा इथं? इथे लिहितो मी रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 टू द पॉवर 2. फिनिश. एकदम सिंपल आहे. जर तुम्हाला हे रेट लॉ जर लक्षात आलेला असेल तर ऑर्डर ऑफ रिएक्शन समजते. ऑर्डर ऑफ रिएक्शन जे आहे ते एकदम सोपं आहे. जसं रेट लॉ आहे तसंच ऑर्डर ऑफ रिएक्शन्स आहे. थोडंसं त्याच्यामध्ये आपले कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि काय आहे ते आपण पाहू. तर हे आहे रेट लॉ. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं रेट ऑफ रिएक्शन इज, सुरुवातीला सांगितलं होतं रेट ऑफ रिएक्शन जे आहे ते दोन प्रकारचे आहेत. रेट ऑफ रिएक्शन इज चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट. कॉन्सन्ट्रेशन चेंज झालेला आहे म्हणजे त्या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे, स्पीड आहे, तो कशावर डिपेंड आहे असं म्हणलं होतं मी? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आणि चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट वर डिपेंड आहे असं म्हणलं होतं विथ चेंज इन टाइम. पण हा रेट लॉ काय सांगतो? त्या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे सो दॅट डज नॉट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट्स, सो ओनली डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे तो कशावर डिपेंड आहे? स्पीड आहे तो कशावर डिपेंड आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वरच डिपेंड आहे असं रेट लॉचं म्हणणं आहे. म्हणजे प्रोडक्टचं इथं आपण लिहिलेलं आहे का? नाही. याच्या अगोदर आपण रेट लिहित असतावेळेस कसं लिहित होतो पहा. समजा एखादी केमिकल रिएक्शन्स आपल्याला दिली असेल तर रेट लिहित असतावेळेस कसं लिहित होतो पहा? रेट इज इक्वल टू काय लिहित होतो मी? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. जसं एखादं एक्झाम्पल सांगतो, मायनस जर रिएक्टंट असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 आणि कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय काय? डेल्टा T येणार. असं लिहित होतो. इज इक्वल टू अजून काय असणार? समजा एखादा रिएक्टंट आपण एक्झाम्पल घेतला असेल तर काय तो मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2 डिवायडेड बाय डेल्टा T इज इक्वल टू, आता प्रोडक्टचं लिहा. प्रोडक्ट काय येणार? 1/2 डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ HI डिवायडेड बाय डेल्टा T. मीन्स याचा जो अर्थ आहे, याचा मीनिंग काय आहे की रेट जो आहे सो दॅट आर डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ HI. म्हणजे रिएक्टंट आणि प्रोडक्टवर डिपेंड होता असं रेटचं म्हणणं होतं. रेट ऑफ रिएक्शन्स जे ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन आपण पाहिलेले आहे. पण इथं काय सांगितलेलं आहे पहा. इथं काय म्हणलेलं आहे? रेट ऑफ रिएक्शन जो आहे, रेट ऑफ रिएक्शन इज ओनली डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. म्हणून रेट लॉ सांगितलेला आहे इट इज एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड मॅथेमॅटिकल इक्वेशन which is directly proportional to the molar concentration of reactant. म्हणजे प्रोडक्ट म्हणलेलं आहे का इथं? नाही. म्हणजे तो इट इज ओनली डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. म्हणजे काय पहा, जर समजा ज्या रेटनं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल त्याच रेटनं, त्याच स्पीडनं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल. ओके, म्हणजे ज्या रेटनं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल, जसं जसं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल तसं तसं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार. म्हणजे प्रोडक्टचा रेट सुद्धा त्याच्यावर कशावर डिपेंड आहे? रिएक्टंटवर डिपेंड आहे.
जर समजा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होण्याचा जो रेट आहे, स्पीड आहे, जर कमी असेल, तसंच प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्याचा रेट जो आहे तो कसा राहील, कमी राहील. ओके, बरोबर आहे. जसं जसं समजा, आता एक एक्झाम्पल सांगतो. जर समजा मी जसं जसं तुम्हाला शिकवायलो, मी जसं जसं लेक्चर्स तुम्हाला पाठवायलो किंवा लेक्चर्स आपले व्हायले, तसं तसं जर तुम्ही जर त्याच स्पीडनं डेली दररोजच्या दररोज जर ते अभ्यास कंप्लीट करत असाल, ओके, तरच तुमचा सुद्धा रेट जो आहे तो वाढणार. बरोबर आहे. समजा मी इकडून व्हिडिओ जर समजा तुम्ही आपला लेक्चर जर होत नसतील कंप्लीट, तुम्ही जर अभ्यासच करत नसाल, तुमच्या प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन होईल का? होणार नाही. म्हणजे सो दिस इज द रेट ऑफ रिएक्शन्स. तर आपण पाहूत आता पुढचा पार्ट म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन्स काय आहेत ते. The order of reaction path. Order of reaction. Order of reaction, it is defined as sum of the exponent of the concentration of reactants which is expressed in rate law. Okay, याची डेफिनेशन लिहितो का? Order of reaction. It is defined as sum of the exponent of concentration of reactant which is expressed in rate law, which is expressed in rate law. Expressed in rate law. ओके, तर फॉर एक्झाम्पल पाहतो आता ए बी. आता जे पाहिलं होतं तेच इथं आहे प्रोडक्ट ए बी. हे काय आहेत मग? नंबर ऑफ मोल्स आहेत. अगेन एक्सपेरिमेंटली रेट लॉ आलं की ऑर्डर ऑफ रिएक्शन येते. एकदम सोपं आहे, एकदम इझी आहे, काहीच अवघड नाही. एक्सपेरिमेंटली it is found that rate of reaction ह्या केमिकल रिएक्शनचा रेट जो आहे depends on concentration of A and concentration of P. म्हणून आपल्याला रेट लिहिता येईल इथं. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू concentration of A, concentration of B. यांच्या पॉवर जो आहे तो मी काही नाही मी तर एक्स आणि वाय लिहितो. आता हे काय आहे ते सांगतो. पुढं रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. हे इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अगेन आपल्याला लिहिता येतो. काय लिहिता येते सांगा. के काय आहे?
के आहे रेट कॉन्स्टंट, बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए हा काय, हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. ठीक आहे. सो एक्स आणि वाय, ते हे ए आणि बी तिथं पण लिहून टाकूत आपण. ए बी नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टेंट A and B respectively. आता हा जो आहे x plus y is the order of reaction. X plus y is the order of reactions. X plus y is the order of reaction. काय डेफिनेशन आहे पहा. इट इज डिफाइंड ॲज सम ऑफ द एक्सपोनेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. सम ऑफ द एक्सपोनेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट which is expressed in rate law. which is expressed in rate law. रेट लॉ माहिती आहे. रेट लॉ मध्ये जे एक्सप्रेस केलेला आहे पहा, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे तो कशावर डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ई अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी वर डिपेंड आहे. हे एक्सपेरिमेंटली काय केलेलं आहे, फाइंड झालेलं आहे. मग यांचा जो एक्सपोनेंट आहे, यांचा जो पावर आहे एक्स आणि वाय, या दोघांची बेरीज, या दोघांचा सम म्हणजे काय, मग ऑर्डर ऑफ रिएक्शन्स. काय, ऑर्डर ऑफ रिएक्शन्स. सपोज x प्लस एक्स इज इक्वल टू 1 असेल, y इज इक्वल टू 1 असेल, 1 प्लस 1 काय असणार मग 2. सो दिस इज द सेकंड ऑर्डर रिएक्शन. जर एखादी केमिकल रिएक्शन आपण पाहिलेलं आहे आणि त्या केमिकल रिएक्शनचा रेट आहे तो एकावरच डिपेंड असेल, तर त्याचा जो पॉवर आहे तो पॉवर कशावर असणार, मग x इज इक्वल टू 1 च असणार, y इज इक्वल टू 0 असेल. म्हणजे x इज इक्वल टू 1 तर y इज इक्वल टू 0 आहे, तर x प्लस 1 प्लस 0 किती येणार, 1च येणार. सो दिस इज द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स. आता काय त्याचे एक्झाम्पल्स पाहूत आपण. आता जे आपण H2 आणि I2 चं बघितलेलं आहे ते पाहूत. हा, H2 प्लस I2 gives 2HI. एकदम सिंपल आहे पहा. एक्सपेरिमेंटली इट इज found that rate of reaction experimentally it is found that first order in terms of experimentally it is found that rate of reaction first order किंवा असं लिहिते. it is found that experimentally it is found that rate of reaction is, या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे तो असा आहे, रेट इज इक्वल टू, मी डायरेक्टली लिहितो आता, डायरेक्टली प्रोपोर्शनल वगैरे लिहित नाही, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2. आता इथे लिहिता येईल आपल्याला, काय लिहिता येईल, इट इज फाउंड that rate of reaction is first order in terms
of concentration of H2 and first order in terms of concentration of I2. Okay. Overall order of reaction is काय असेल मग x इज इक्वल टू 1 आहे आणि y इज इक्वल टू काय 1च आहे. पाय x इज इक्वल टू 1 आहे, y इज इक्वल टू 1 आहे. काय येणार मग 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. सेकंड ऑर्डर रिएक्शन, सेकंड ऑर्डर रिएक्शन्स. आता हे ऑर्डर ऑफ रिएक्शन्स नेमकं तुम्हाला काय दिलेलं असते आणि काय लिहायचं आहे. तुम्हाला दिलेलं आहे केमिकल रिएक्शन्स आणि त्या केमिकल रिएक्शनचा रेट दिलेला आहे. एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट रेट ऑफ रिएक्शन हे इथपर्यंत तुम्हाला दिलेलं आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन्स काय करायचं आहे हे एवढं फक्त लिहायचं आहे. काय इट इज फाउंड दॅट रेट ऑफ रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन टर्म्स ऑफ H2. हा जो H2 चा जो पॉवर आहे तो 1 आहे म्हणून मी तर काय म्हणलेलं आहे पहा फर्स्ट ऑर्डर कशाच्या टर्म्स मध्ये H2 च्या आणि फर्स्ट ऑर्डर इन टर्म्स ऑफ I2. याचा जो पॉवर आहे तो सुद्धा किती आहे मग 1च आहे फर्स्ट ऑर्डर. तर ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असेल मग ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असेल जसं x इज इक्वल टू 1च आहे, y इज इक्वल टू 1च आहे. म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू किती येणार मग किंवा मी त्याला असं लिहितो x प्लस वाय इज इक्वल टू 1 प्लस 1 इज इक्वल टू 2 येणार. बरोबर आहे. म्हणजे x प्लस वाय ऑर्डर ऑफ रिएक्शन किती येणार ऑर्डर ऑफ रिएक्शन ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन इज x इज इक्वल टू 1 आहे, y इज इक्वल टू 1 आहे. x प्लस वाय x ची किंमत किती आहे 1, y ची किती आहे 1, 2 झालं. म्हणजे हे काय सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे. ओके सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल्स. तर असंच अजून एक दोन आपण एक्झाम्पल्स पाहू तुम्हाला तेव्हा ते ऑर्डर ऑफ रिएक्शन जे आहे ते क्लिअर होईल. ओके चला सेकंड एक्झाम्पल पाहू ऑर्डर ऑफ रिएक्शनचा. जे आपण आता पाहिलं होतं पहा H2O2 gives H2O plus O2. बॅलन्स करूत रिएक्शनला काय करावं लागेल आपल्याकडे हायड्रोजन 2 आहेत, हायड्रोजन 2 आहेत, ऑक्सिजन 2 आहेत, ऑक्सिजन इकडं याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं याला 2 ने मल्टिप्लाय केलं रिएक्शन बॅलन्स होईल. ठीक आहे. तर या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे रेट दिलेला आहे पहा मी असं लिहितो इथं रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2. तर लिहायचं फक्त आपल्याला हे एवढं दिलेलं आहे हे तुम्हाला दिलेलं आहे फक्त एवढं लिहायचं आहे. इट इज फाउंड दॅट rate of reaction is first order in terms of concentration of H2O2 in terms of concentration of H2O2. म्हणजे इथं x आहे y नाहीच म्हणजे याचा रेट जो आहे तो डिपेंड्स आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 वरच.
याचा x इज इक्वल टू किती असणार सांगा? x इज इक्वल टू 1च आहे. म्हणून ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन इज, किंवा ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन काय, x प्लस वाय असतो, इथे xच आहे. ओके, x प्लस वाय म्हणजे y तर नाहीच, म्हणजे ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन काय आहे मग 1. So this is first order reaction. So this is first order reactions. एकदम सिंपल आहे. एक थर्ड एक्झाम्पल सांगतो. NO2 CO gives NO plus CO2. तर ह्या केमिकल रिएक्शनचा रेट जो आहे, सो दॅट आर डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ, सपोज फाइंड झालेला आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 टू द पॉवर 2 अँड इंडिपेंडेंट आहे कशावर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO वर. त्याच्यावर डिपेंड आहे का, नाही. म्हणून it is found that rate of reaction is second order in terms of concentration of NO2. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 असं लिहा किंवा मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 लिहा. हेन्स ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन इज किती येणार सांगा, x प्लस वाय करायचं आपल्याला, तर y तर नाहीच, xच आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन इज किती येणार 2. Order of reaction is 2. So it is, so this is किंवा it is लिहा, it is second order reaction. ही काय आहे मग, सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे. So in this way order of reaction can be calculated. अजून एक एक्झाम्पल सांगतो पहा. हेच एक्झाम्पल्स थोडंसं वेगळ्या प्रकारे सांगतो. आता ही केमिकल रिएक्शन आपल्याला दिलेली आहे, ही केमिकल रिएक्शन्स आपल्याला दिलेली आहे. तर याचा ऑर्डर ऑफ रिएक्शन जे आहे ते नेमकं कसं काढायचं ते इकडे सांगतो पहा. ओके, ही केमिकल रिएक्शन्स लिहितो मी. याला फोर्थ एक्झाम्पल म्हणतो. NO2 प्लस CO gives NO प्लस CO2 गॅसेस फॉर्म मध्ये. एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट रेट ऑफ रिएक्शन, लिहितो मी आता हे कंप्लीट थोडंसं. एक्सपेरिमेंटली it is found that rate of reaction depends on concentration of NO2 to the power 2 and depends on concentration of CO. पहा, हे दिलेलं आहे. मी तुम्हाला आता रेट लॉ सांगायलो, हे एवढं दिलेलं आहे. तुम्हाला रेट लॉ लिहायचा आहे. रेट लॉ जर समजा असं डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 टू द पॉवर दिलेलं आहे 2 आणि डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO दिलेलं आहे, मग तुम्ही रेट लिहिलेला असतात.
रेट लिहिता येतो. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 टू द पॉवर 2 लिहा. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO, तुम्ही इथं CO लिहिलेलं नाही, तिथं CO लिहायला. हे आपल्याला दिलेलं आहे, एक्सपेरिमेंटली त्यांना फाइंड झालेलं आहे. सपोज त्या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे त्या दोघांवर जर डिपेंड असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 टू द पॉवर 2 दिलेलं असेल आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO डिपेंड असेल, असं जर दिलेलं असेल तर काय करायचं. म्हणून तुम्हाला हे दोघांचे एक्झाम्पल कंपॅरिझन करण्यासाठी हे दोन एक्झाम्पल सेम सांगायला. हे असं दिलेलं असेल, सगळं दिलेलं आहे आपल्याला, फक्त काहीच करायचं नाही. हे जर तुम्हाला लाईन दिलेलं आहे, डिपेंड्स ऑन NO2 असं दिलेलं आहे, डिपेंड्स ऑन CO असं दिलेलं आहे, रेट एवढाच लिहायचंय तुम्हाला. काय लिहायचंय पहा, रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO, हे एवढंच लिहायचंय. आणि जर समजा तुम्हाला ऑर्डर ऑफ रिएक्शन काढायचं असेल तर हे सर्व दिलेलं आहे. ओके, केमिकल रिएक्शन दिलेला आहे, त्या केमिकल रिएक्शनचा रेट दिलेला आहे. केमिकल रिएक्शन दिलेला आहे, त्या केमिकल रिएक्शनचा रेट दिलेला आहे. रेट दिलेला असेल तर तुम्हाला ऑर्डर ऑफ रिएक्शन कॅल्क्युलेट करता येते. कसं लिहायचं आहे, तुम्हाला रेट दिलेला आहे पहा, तुम्ही हे एवढंच लिहायचं आहे. आणि जर समजा डिपेंड्स वगैरे हे तुम्हाला एवढं दिलेलं आहे, तुम्हाला रेट लिहायचं आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन लिहिण्यासाठी तुम्हाला हे एवढं दिलेलं असते त्या केमिकल रिएक्शनचा. तर तुम्हाला ऑर्डर ऑफ रिएक्शन असं लिहायचं आहे. काय लिहायचं आता, ऑर्डर ऑफ रिएक्शन कडे येतो. हे रेट लिहिलेलं आहे मी. ऑर्डर ऑफ रिएक्शन हे तुम्हाला सर्व दिलेलं आहे. इट इज फाउंड दॅट काय फाउंड दॅट, इट इज फाउंड दॅट रेट ऑफ रिएक्शन is second order आहे in terms of concentration of NO2. या टर्म्स मध्ये तो सेकंड ऑर्डर आहे. अँड फर्स्ट ऑर्डर इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO. फर्स्ट ऑर्डर 1 आहे. ओके, पुढं हेन्स ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन इज काय असेल मग, x प्लस वाय. काय येणार इथं, किती येणार x प्लस वाय, 2 प्लस 1 थर्ड. ओके, सो इट इज थर्ड ऑर्डर रिएक्शन. ओके, अंडरस्टँड, समजायला सगळं. x ची किंमत किती आहे, x आहे 2, y किती आहे 1. सो सम ऑफ द एक्सपोनेंट ऑफ द concentration of reactants. तर इथं x ची किंमत किती आहे 2 आहे, y ची किती आहे 1 आहे. यांचं काय करायचं, सम करायचं. सो दिस इज द ऑर्डर ऑफ रिएक्शन्स. ओके, आय होप यू आर अंडरस्टँड दिस. तर अशा प्रकारे हा आज जो आपण पाहिलेला आहे ते आहे रेट ऑफ रिएक्शन आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन्स. एकदम सिंपल आहेत, काहीच अवघड नाही. दररोजच्या दररोज हे जे काही मी लेक्चर्स तुम्हाला पाठवत आहे ते लेक्चर्स तुम्ही कंप्लीट करत जा. तशा प्रकारे हा पूर्ण चॅप्टर जो आहे तो कंप्लीट होईल. केमिकल कायनेटिक्स आणि रेट लॉ हे फर्स्ट याच्यामध्ये सांगितलं होता. केमिकल कायनेटिक्सची डेफिनेशन काय आहे आणि रेट ऑफ रिएक्शन्स हे दोन. ओके, त्याच्यानंतर ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन्स. ओके, आणि हा आहे ऑर्डर ऑफ रिएक्शन्स आणि याच्या अगोदर बघितलेलं आपण रेट लॉ. ठीक आहे. सो आता हा जो लेक्चर आहे आपण इथं थांबवत, पुढचा जो पार्ट आहे तो आपण उद्याला कंप्लीट करत. ओके, थँक्यू.